कुठलीही रानभाजी असू द्या, कुठलीही रानटी भाजी असू द्या, ती आपल्या शरीरासाठी चांगलीच असते. का तर त्यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, पोषक तत्व असतात. वेगळीच चव आहे ह्या भाजीला. पात्रीची भाजी लय भारी झाली हा. लय भारी झाली. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे अशा एका वनस्पतीची भाजी, जी वनस्पती गावाकडे जेवताना प्रामुख्याने तोंडी लावली जाते आणि ती वनस्पती आहे पात्रीची. तर ह्या पात्रीची एक सुकी भाजी पण केली जाते आणि ती भाजी खायला पण भारी लागते, त्याचबरोबर शरीरासाठी पण खूप चांगली असते. तर ही पात्रीची भाजी कशी केली जाते ती प्रक्रिया आणि पाककृती आज आपण बघू. आता ही जी पात्र आहे ही तनवर्गीय वनस्पती आहे आणि तनवर्गीय वनस्पती असल्यामुळं ही जी काही शेती होत नाही ही रानात आजूबाजूला आपल्या उगवते आणि कुठेही उगवते. ऊसात उगवल, कुठल्याही पिकात उगवल, मोकळ्या रानात उगवल. आणि आजकाल आता तिचं प्रमाण थोडं कमी होत चाललंय, का तर तणनाशकाचा वापर वाढल्यामुळं तिचं प्रमाण कमी होत असावं असं मला वाटतं. अगोदर मग तर बगल तिकडे ही पात्र उगवायची. पात्र रानात उपसून आणली की घरी आणून व्यवस्थित निवडायची. त्यातली जी काही किडकी मिडकी जळकी पिवळी पानं आहे ती काढून टाकायची आणि चांगली चांगली कवळी कवळी पानं घ्यायची. त्याचबरोबर ह्याला फुलोरा आलेला असतो, ह्याला फुलं आलेली असते ती निभार झाल्यामुळं. तर ती फुलोरा काढून टाकायचा, फुलं काढून टाकायची. त्याच्या आजूबाजूची जी कवळी पानं आहे तीच तेवढी घ्यायची आणि ह्याला नीट करायला काही जास्त आटाच नाही, 5-10 मिनिटात नीट करून होती भाजी. पात्र पाण्यात 2-4 वेळा चांगली खंगळून घ्यायची. त्याचबरोबर हाताने व्यवस्थित चोळायची. हाताने व्यवस्थित चुळली आणि पाण्यात 2-3 वेळा खंगळली की त्यातला जे काही धूळ आहे, फफोटा आहे, त्याचबरोबर माती, किडं, मुंग्या आणि तणनाशक फवारलेलं असलं तर ते सगळं व्यवस्थित निघून जातं. आता ही भाजी आपण एकतर हाताने तोडून तुकडं करू शकतो किंवा इळेने चिरू शकतो. हाताने तोडून तुकडं करायचं म्हणलं तर थोडा वेळ जास्त जातो आणि इळेने चिरायचं म्हणलं तर लगेच भाजी चिरून होते 5 ते 7 मिनिटात. आणि तुकडं करताना चिरताना ह्या भाजीचं साधारणतः 1 इंच ते अर्धा इंचाचं तुकडं करायचं. आता हे एवढं हे असं अर्धा इंचाचा तुकडा केला आहे. तर असं तुकडं करत गेले की 5 ते 7 मिनिटात भाजी आपली चिरून होते. ह्या भाजीला फोडणी द्यायला जे काही आपण साहित्य घेतलंय, माल मसाला घेतलाय, त्यात एक मोठा कांदा चिरून घेतलाय, 1 7-8 मिरच्या आहेत त्या. ती जरा तिखट कमी असल्यामुळे जास्त घेतलेत. खोंगाभर हिरवं शेंगदाणा आहे, 15-20 लसणाच्या कुड्या आहेत, 1.5 चमचा मीठ आहे, 1 चमचा जिरी, 1 चमचा मोहरी आणि दीड खोंगा भिजवलेली हरभऱ्याची डाळ. तर आता हे जे मिळून आपण फोडणी देणार आहे.
2 पळ्या तेल. तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकायची. आता कांदा टाकायचा. आता मिरची टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता हे चांगलं परतून झालं की भाजी टाकायची. आता भाजी टाकायची. आता हरभऱ्याची डाळ टाकायची वरून. आता ही व्यवस्थित परतली. आता झाकून ठेवायची. भाजी झाकून ठेवली की साधारणतः 5 ते 7 मिनिटं वाट बघायची. 5-7 मिनिटात व्यवस्थित भाजी शिजते. भाजी शिजायला ठेवून 5 ते 7 मिनिटं झाली ती. आता भाजी शिजली असेल. आता एकदा उघडून बघायची आणि शिजली की जेवायला बसायचं. कशी झाली पात्राची भाजी? पात्रीची भाजी लय भारी झाली. मी हिरवी खात असतो म्हणा बरं आज बनवून खायला. तोंडी लावता ना तुम्ही? नेहमी तोंडी लावता तुम्ही जेवणाबरोबर? नेहमी नेहमी दिसली की आणणार, रोज सुद्धा खाणार. लय भारी झाली. हिरवी बी खायला चांगली लागते आणि केलेली बी चांगली लागते खायला. वेगळीच चव आहे ह्या भाजीला. थोडी कडवट लागते. काही जणाला ही भाजी आवडू शकेल आणि काही जणाला ही भाजी आवडणार पण नाही. काहीतरी थोडी कडवट लागल्यामुळं असं वाटू शकतं की याला ही भाजी चांगली नाही. पण कुठलीही रानभाजी असू द्या, कुठलीही रानटी भाजी असू द्या, ती आपल्या शरीरासाठी चांगलीच असते. का तर त्यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, पोषक तत्व असतात. खरं तर शाळेत आपल्याला शिकवले लहानपणी 3री-4थीत असताना की पालेभाज्या आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण सतत पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आणि आपल्या आजूबाजूला एवढ्या रानटी पालेभाज्या आहेत की आपल्याला आठवडाभर पालेभाज्या कमी पडणार नाही. त्या रोज एक जरी भाजी खाल्ली तर आजूबाजूला थोड्या हुडकल्या तरी 7-8 भाज्या आपल्याला गावतेल्या. तर एवढ्या अशा भाज्या आजूबाजूला आपल्या असतात. तर त्या भाज्या आपण सतत खाल्ल्या पाहिजेत. तर असा हाच आपला पात्राच्या भाजीचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर माझ्या भटकताना या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता. आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद. टाटा. बाय बाय.